नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 8वा चॅप्टर इश्यू ऑफ शेअर्स या चॅप्टरचा दुसरा प्रॉब्लेम बघणार आहे. तर आज हा प्रॉब्लेम घेतलेला आहे आपण आनंद कंपनी लिमिटेड इश्यू प्रेफरन्स शेअर्स. 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे. प्रेफरन्स शेअरच्या ऐवजी आपण सध्या इक्विटी शेअर्स घेणार आहे. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each payable as on application ₹4, allotment ₹3, first call ₹2, second and final call ₹1. ठीक आहे. कंपनी रिसिव्ह ऑल ॲप्लिकेशन मनी अँड ऑल द कॉल मनी. तर हाच डेटा जो आहे आपण तो इकडं लिहिलेला आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. तर आपण पहिलं ॲप्लिकेशन स्टेजच्या एंट्र्या करणार आहे, ज्या या 2 एंट्री आहेत तिथून वरती. ठीक आहे. तर त्याच्यात पहिली ॲप्लिकेशन मनी रिसिव्हची एंट्री आपली बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ज्याला या एंट्र्या समजल्या नसतील त्याने मागच्या व्हिडिओमध्ये अगोदर एंट्री मी एक्सप्लेन केलेले आहेत, तर त्या बघून घ्या. ठीक आहे. तर पहिली एंट्री करणार आहे आपण मनी रिसिव्हची बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू शेअरच्या ऐवजी इक्विटी शेअर असल्यामुळे इक्विटी शब्द टाकायचा. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे. तर ही झाली आपली एंट्री. किती शेअर्स आहेत आपले? 1 लाख शेअर्स आहेत. ठीक आहे. 1 लाख इंटू ॲप्लिकेशनला किती रुपये अमाऊंट आहे? 4. 1 लाख इंटू 4 लॅक्स. 4 लॅक्स अमाऊंट येणार. इथं पण सेम 4 लॅक्स. त्याचं नरेशन सांगतो मी तुम्हाला. आता याचं नरेशन येणार बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 1 लाख इक्विटी शेअर्स. ठीक आहे. ॲट ₹4 पर शेअर. तर हे झालं आपलं नरेशन. ही झाली पहिली एंट्री. त्याच्यानंतर दुसरी एंट्री ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. ठीक आहे. तर ही एंट्री करणार आहे. ही एंट्री आहे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ही दुसरी एंट्री करणार आहे आपण. तर शेअरच्या आधी नेहमी जो शेअर आलेला आहे इक्विटी तो शब्द टाकायचा सगळीकडे. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट टाकायची आता 1 लाख इंटू 4. पुन्हा एकदा 4 लॅक्स. ह्याचं नरेशन येणार बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. ओके. ही झाली आपली पहिली स्टेज. ठीक आहे. हे झालं आपलं ॲप्लिकेशन. आता पुढं अलॉटमेंट. परत हे ॲप्लिकेशनची स्टेज झाली. आता हे 2 ज्या एंट्री आहेत त्या अलॉटमेंटच्या. अलॉटमेंट ड्यू त्याची एंट्री पहिली शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर त्याच्या आधी नेहमी जो शेअर दिलेला आहे तो टाकायचा. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट टाकायची पुन्हा एकदा. तर हे 1 लाख इंटू अलॉटमेंटला अमाऊंट आहे आपली ₹3. 1 लाख इंटू 3 लॅक्स.
3 lakhs. त्याचं नरेशन पुन्हा ही जी एंट्री ही मनी ड्यूची एंट्री, तर इथे लिहायचं बिंग allotment money due on 1 lakh equity shares at rupees 3 per share. तुम्ही असं इकडे लिहू नका, मला जागा नाही म्हणून मी लिहित आहे. ठीक. त्याच्यानंतर ही झाली आपली मनी ड्यूची एंट्री. पुढे येणार मनी रिसिव्ह, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ती पुढची एंट्री करायची, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. पुन्हा तीच अमाऊंट 1 lakh into 3 lakhs. 3 lakhs. याचं नरेशन येणार बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ह. received on 1 lakh equity shares at rupees 3 per share. पर्यंत झालं आपलं अलॉटमेंट मनी रिसिव्ह पर्यंत. ॲप्लिकेशन झालं आपलं, त्याच्यानंतर अलॉटमेंट झालं. आता इथं पुढं फर्स्ट कॉलची पहिली मनी ड्यूची एंट्री, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता ती एंट्री करणार आहे आपण. हे झालं आपलं इथपर्यंत फर्स्ट कॉलची एंट्री मनी ड्यूची. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, डेबिट to equity share capital account. अमाऊंट टाकायची. किती शेअर्स आहेत आपले? 1 lakh. 1 lakh इंटू फर्स्ट कॉलला अमाऊंट आहे आपली, फर्स्ट कॉलला अमाऊंट आहे 2 rupees. 1 lakh इंटू 2 lakhs. नरेशन येणार बिंग, ही मनी ड्यूची एंट्री येते, इथे टाकायचं बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू. ऑन 1 lakh equity shares. At rupees 2 per share. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं मनी रिसिव्हची एंट्री, ही झाली आपली मनी ड्यूची. पुढं मनी रिसिव्ह, ही मनी रिसिव्हची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. पुन्हा 1 lakh इंटू 2 रुपीज अमाऊंट आहे. 2 lakh. फर्स्ट कॉलची जी अमाऊंट आहे त्याने इंटू करायचं असतं टोटल शेअर्सला. 2 lakh. इथं नरेशन येणार बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह. हे झाले आपली फर्स्ट कॉलची स्टेज. आता त्याच्यानंतर पुढं सेकंड कॉल दिलेला आहे आपल्याला, हा सेकंड कॉल. तर सेम सेकंड कॉलच्या एंट्री याच्याप्रमाणेच आहेत, फक्त फर्स्ट कॉलच्या ऐवजी सेकंड कॉल टाकायचा आपल्याला. ठीक आहे.
पुन्हा मनी ड्यूची एंट्री बँक अकाउंट इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट सेम याच्यासारखे होते फर्स्ट कॉलच्या सारखे, फक्त फर्स्ट कॉलच्या ऐवजी इथे येणार सेकंड कॉल. ओके, मनी ड्यूची एंट्री येणार शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, किती शेअर्स आहेत आपले 1 लाख आहेत. 1 लाख इंटू 5 सेकंड अँड फायनल कॉल आहे 1 रुपीज अमाऊंट. 1 लाख इंटू 1 लाख अमाऊंट येणार 1 लाख. तर नरेशन येणार बिंग सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसीव फायनल कॉल मनी ड्यू येणार call money due on 1 lakh equity shares 1 lakh equity shares at rupees 1 per share. ठीक आहे, हे झालं आपलं मनी ड्यूची एंट्री. त्याच्यानंतर पुढं मनी ड्यूची एंट्री नंतर येणार मनी रिसीवची एंट्री. ही मनी रिसीवची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. आता इथं फर्स्ट कॉलच्या ऐवजी घ्यायचं आपल्याला सेकंड कॉल. ठीक आहे, कारण ही सेकंड कॉलची एंट्री. इथे येणार इक्विटी शेअर बँक अकाउंट डेबिट मनी रिसीव म्हटलं की बँक अकाउंट येतं. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे, अमाऊंट पुन्हा हे आपले शेअर्स होते 1 लाख. 1 लाख इंटू 1 लाख 1 लाख अमाऊंट येणार पुन्हा 1 लाख आणि 1 लाख. तर नरेशन येणार बिंग सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसीव सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसीव्ड ऑन 1 lakh equity shares 1 lakh equity shares at rupees 1 per share. ओके, असा हा प्रॉब्लेम होता. प्रत्येक याच्यात ह्या एंट्र्या करायच्यात. पहिला आपण याच्यामध्ये बघितलं ॲप्लिकेशनच्या 2 एंट्र्या अलॉटमेंटच्या फर्स्ट कॉलच्या आणि सेकंड कॉलच्या. आता या सर्व 8 एंट्र्या झालेल्या आहेत आपल्या. आता फक्त टोटल करायची. ठीक आहे, तर टोटल कशी करायची आपण बघू. तर इथं 2 कॉलम दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, 2 कॉलममध्ये पहिलं दिलेलं आहे तुम्हाला हे डेबिटच्या कॉलमचे टोटल करू आपण. 4 लाख प्लस 4 लाख 8 लॅक्स 8 लॅक्स. नंतर हे 3 लॅक्स 11 प्लस 3 14 14 प्लस 2 16 16 प्लस 2 18 18 प्लस 1 19 प्लस 1 20 लॅक्स. इथे शेवटी टोटल लिहायची तुम्हाला 20 लॅक्स. ठीक आहे, हा झाला आपला डेबिट कॉलम. आता क्रेडिट कॉलमची टोटल करायची. क्रेडिट कॉलमची टोटल इकडे येणार 4 लॅक्स 4 प्लस 4 8 8 प्लस 3 11 11 प्लस 3 14 14 टू 16 18 19 आणि हे 20. ही जी टोटल आहे ते दोन्ही सेम यायला पाहिजे 20 लॅक्स. ओके, हा असा आपला सेकंड प्रॉब्लेम होता. या एंट्रीज जर तुम्हाला आल्या इकडच्या ज्या ह्या एंट्रीज आहेत ह्या जर का तुम्हाला आल्या या सर्व, तर ह्या प्रॉब्लेममध्ये काही अवघड नाही. ठीक आहे, धन्यवाद.